नमस्कार. महाराष्ट्राचे समाजकार्य न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बारामती शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल 2,35,00,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलेला आहे. विशेष म्हणजे हा गांजाचा साठा 1,500 लिटरच्या पाण्याच्या ड्रमच्या टाकीमध्ये लपवून ठेवण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे. तसेच या प्रकरणाबाबत कोणाकडे अधिक माहिती असल्यास पुढे येऊन पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने सांगितलेले आहे. सदरील घटना ही बारामती शहर जवळची या ठिकाणी गोपनीय माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार ही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. धन्यवाद. बऱ्याचशा व्हेकलवर एमव्ही ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि विविध कायद्यान्वये काही गुन्हे पण दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये आज दिनांक 28 तारखेला दुपारी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बारामती शहरामध्ये जवळची रोडला एका ओपन प्लॉटमध्ये 2 पाण्याचे मोठे ड्रम त्याला लॉक करून पडलेले आहेत. त्या ठिकाणी आमची टीम पाठवून सदरचे लॉक ओपन केले असता त्याच्यामध्ये गांजा सदृश्य वस्तू मिळून आली आणि ते पाकिट ओपन करून ते खात्री केली असता त्यामध्ये गांजा होता आहे. असे 2 ड्रम जे 1,500 लिटरचे आहेत ते 2 ड्रम त्याचं वजन केलं असता एकूण 470 किलोग्रॅमचा गांजा आम्हाला आज मिळालेला आहे आणि ते 2 पंचासमक्ष जप्त करून त्यामध्ये आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत. यामध्ये एकूणच 2,35,00,000 रुपये ज्याची किंमत आहे, 50,000 रुपये किलोग्रॅम प्रमाणे हा गांजाची जी किंमत आहे शासकीय, त्याप्रमाणे 2,35,00,000 रुपयाचे जो गांजा आहे, फक्त गांजा एवढा आज रोजी आपण जप्त करत आहोत. आणि हा गांजा कुठून कुठे ट्रान्सपोर्ट होत होता, त्यातून कदाचित प्रत्येक ठिकाणी त्यातून जे पॅकेट्स आहेत त्याची डिलिव्हरी दिली जात असावी. या दृष्टीने आम्ही आता CCTV फुटेज हा एक आमचा प्रामुख्याने मार्ग आहे आणि कुठल्या वाहनातून आला गेला आणि त्या वाहनाच्या माध्यमातून आम्हाला आरोपीपर्यंत या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि याद्वारे आम्ही आवाहन करतो की याची जर कोणाला माहिती असेल तर योग्य बक्षीस दिलं जाईल आणि नाव पण गोपनीय ठेवलं जाईल. यामध्ये हा गांजा आणून टाकणाऱ्याची जर कोणाकडे माहिती असतील तर ते पोलिसांसोबत शेअर करू शकतात, ते माहिती देऊ शकतात. त्यांना आम्ही योग्य ते रोख बक्षीससुद्धा देऊ. या दरम्यान मागच्या 2 महिन्यामध्ये बारामती विभागामध्ये एकूण 6 धोकादायक जे इसम आहेत त्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बारामती शहरमध्ये 1, बारामती तालुकामध्ये 1, इंदापूरमध्ये 1, जेजुरी, उरळी कांचन आणि यवत यामध्ये प्रत्येकी 1 अशा 6 इसमावर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अधिनियम 1981 प्रमाणे त्यांना 1 वर्षासाठी स्थानबद्ध करून नागपूरच्या कारागृहामध्ये पाठवण्यात आलेला आहे. एकंदरीतच इथून पुढे सातत्याने पेट्रोलिंग चालू ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेकरता सातत्याने नाकाबंदी करणे, यातून बाईक चोरीवर आमचा आळा घालण्याचा प्रयत्न आहे कम्प्लिटली. त्यानंतर जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे जे प्रकार होत आहेत त्याला कम्प्लिटली आळा घालणे आणि याच्यातलं सगळं नेक्सस जे आहे ते शोधून काढणे हा आमचा प्रामुख्याने प्रयत्न आहे. या दृष्टीने आम्ही विविध उपाययोजना सध्या करत आहोत. 81 कायद्याअंतर्गत बारामती शहरमधून आरोपी गणेश तुळशीराम पवार, बारामती तालुका, सुरेंद्र रवींद्र काजळे, इंदापूर महादेव उर्फ आप्पा अशोक शिंदे, जेजुरी प्रशांत रमेश राणे, उरळी कांचन क्रिश उर्फ जॉनी राठोड आणि यवतमधून लैला बुडावत नावाची महिला, या एकूण 6 इसमांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आदेशान्वये नागपूरच्या जेलमध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे 1 वर्षापर्यंत.